आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. झालेले आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. तर मी आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या आणि शिवसेनेचा बुलंद आवाज माननीय सुषमाताई अंधारे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. माननीय सुषमाताई अंधारे. सन्माननीय विचार मंच आणि विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही अत्यंत मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी अगदी -डिग्री सेल्सिअसमध्ये या देशाच्या सीमांवर लढत आहेत त्या तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या पत्नींना अभिवादन करत ही शिवसेना ज्यांनी वाढवली, घडवली, रुजवली त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत या मंचावर उपस्थित संपर्क प्रमुख रघुनाथजी खोत, उपनेते अल्ताफभाई शेख, धनंजयजी बोंडारे, चंद्रकांतजी बोंडारे, हर्षवर्धन पलांडे, शरद पाटील, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या मान्यवर पदाधिकारी, युवती सेना, युवा सेना, सर्व मान्यवर पदाधिकारी, माथाडी कामगार सेना त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, सभा कशी सुखरूप पार पडेल यापेक्षा चुकली तर कुठं पकडता येईल यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे पोलीस भाऊ आणि आपण सगळे भावांनो आणि बहिणींनो. नाही, त्यांच्यावर माझा काहीच राग नाही आहे, माझी खंत आहे, फक्त तेवढी मानते. मी आधी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते की बऱ्याच जणांना खुर्च्या उपलब्ध नाहीत बसायला आणि त्यामुळे जेवढे बसलेले आहेत त्याच्या जास्त पटीने अधिक तिकडे उभे आहेत. खुर्च्यांची व्यवस्था आम्ही करतोय आपल्यासाठी. कदाचित आमचा अंदाज चुकला असेल की माझा भाचा श्रीकांत यांची दहशत फार आहे असं वाटून लोक यायचेच नाहीत असं कदाचित वाटलं असावं किंवा असंही असू शकतं. मी म्हटलं अरे आता तिकडे नुसती शाखा थे कुठे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे, तिथे तिथे गर्दी हे समीकरण आहे. राजे, सकाळपासून कल्याण लोकसभेचा दौरा चालू आहे. आजचा 30वा दिवस आहे. मातृतीर्थ राष्ट्रमाता मा जिजाऊंना अभिवादन करून अगदी रात्रंदिवस पायपीट करत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. तब्बल ही 33वी विधानसभा आणि 11वी लोकसभा आम्ही पूर्ण करत आहोत. आतापर्यंत जवळपास 750 किलोमीटरचा टप्पा आम्ही पार केलाय. अजून 3 लोकसभा करणे बाकी आहे. उद्या ठाण्यामध्ये जाहीर सभा असेल, परवा पुन्हा धारावीमध्ये, कारण सबभूमी अदानी की असं काहीतरी मोदी बाबांनी केलंय तर तिथे पण जरा धारावीत एक सभा आहे आणि त्यानंतर मग पुन्हा सायन, चेंबूर, दादर आणि मग मातोश्रीवर आम्ही पक्षप्रमुखांना भेटायला आणि आमच्या कामाचा अहवाल सादर करायला जाऊ. राजे हो, खरं तर 6 विधानसभा असणारा हा मतदारसंघ, मी म्हटलं की आमचा भाचा म्हणजे आपल्या भाच्याबद्दल कुणालाही अपार कौतुक असतं, प्रेम असतं, आपुलकी असते, तशी ती मलाही आहे, असायला हवी. काय हरकत आहे, जर चांगलं काम करत असतील तर असायलाच हवी. पण चांगलं काम होतंय का मतदारसंघात हे जास्त महत्वाचं आहे. मध्ये मला वाटतं खामकरजी आता इथे नाही आहेत का? हा खामकर. मी त्यांना आज पहिल्यांदा भेटले. हे विशेष सांगितलं पाहिजे, कारण हे तेच खामकर आहेत ज्यांनी लोकसभेला माझी उमेदवारी असावी असा एक प्रस्ताव मांडला आणि मी शांतपणे असं सांगितलं की आय एम नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल.
मला काही या सगळ्या राजकारणात पडायचं नाही. मी एक प्रण घेऊन आली आहे, एक संकल्प घेऊन आली आहे संविधान वाचवण्याचा. मी एक प्रण करून आली आहे की मला उद्धव साहेबांना पुन्हा ताकदीने मुख्यमंत्री पदावर बसवायचंय आणि त्यासाठी दिवस रात्र कष्ट करायची तयारी आहे. त्यामुळे कुठलंही पद, कुठलीही सीट ही माझ्यासाठी काही फार मॅटर करत नाही. त्यामुळे मी काही त्याच्यात फार इंटरेस्टेड नाही. पण झालं असं की त्यांनी नुसती मागणी केली आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय म्हणजे बघायलाच नको अशी काही शिंदे गटाची सगळी जी गँग आहे ती सक्रिय झाली. काय व्हिडिओ काढत होते, काय चंक फिरवत होते, काय नाटकं चाललेली होती. आणि मग सुषमा अंधारे कसं सुषमा अंधारे हे समीकरण वाईट आहे. आणि मी काही बोलले का? मी म्हटलं तरी का की मी लढणार आहे म्हणून? मला विचारा तरी ना. उलट मला वाटते मुंबई तकला मुलाखत देताना असं सांगितलं की बाबा मला याच्यात काही रस नाहीये, मला काही देणं घेणं नाहीये, मला याच्याशी काही संबंध नाहीये. पण मग याचा अर्थ लगेचच काढला, कुठेही श्रीकांत शिंदे म्हणाले, कुठेही श्रीकांत शिंदे. बरं बाबा ठीक आहे, काय म्हणले तुमचा मुकाबला होऊ शकतो? काय कमाल आहे. अहो मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी नगराध्यक्ष नाही, मी नगरसेवक नाही, मी साधा ग्रामपंचायतीचा पंच नाही. मी सकाळी नुसता कल्याण लोकसभेत पाय ठेवलाय तर हजारभर पोलीस सकाळपासून झटायला लागले. अरे आप बात कर रहे हैं? मी लढण्याबद्दल चकार शब्दाने सुद्धा बोलले नाही. मी नुसती कल्याण लोकसभेत आले म्हटल्यावर आम्ही आता कुठेतरी माथाडी कामगार रेल्वेच्या तिकडे माथाडी कामगारांची मीटिंग करायला गेलो होतो. माईकच्या कामगार कमी पोलीस जास्त होते, कामगार कमी पोलीस जास्त. म्हणजे एकीकडे तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही वगैरे म्हणणाऱ्यांना हजार हजार पोलीस तैनात करावे लागतात. ये डर होना चाहिए. आज सभा घ्यायचं काही तर डोक्यातच नव्हतं पोलीस भावांनो, काहीच डोक्यात नव्हतं. कारण मी आली मुक्त संवाद करायला, मला फक्त लोकांशी बोलायचे. मी 30 दिवस झालं लोकांशी बोलते. जेव्हा मी सभा करायला म्हणून येईल फिर दिखाएंगे आगाज क्या होता है और अंदाज क्या होता है. हे यासाठी आम्ही सांगतोय की कुणीही आम्हाला, आम्ही खचलोय, आम्ही घाबरलोय, आम्ही मागे फिरलोय. ये बात अलग है कि मैं चुनाव लड़ना नहीं चाहती, लेकिन अगर उसका कोई इस तरह से मतलब निकालता है कि हम डर रहे हैं तो घमंड तो अक्सर पहाड़ों का भी टूटता है. अहंकार करू नये कुणी आणि त्या अहंकारामध्ये कुणी जाऊ नये. अरे हे जे शिवसैनिक आहेत ना, कालच्या सभेमध्ये आमच्या जयेश्वरीने फार चांगलं वाक्य वापरलं. हे शिवसैनिक फाटके आहेत, पण एकेकाला फटके द्यायची ताकद आमच्यातही आहे. ताकद आहे आमच्यामध्ये. तुम्ही आम्हाला इतकं काही हे समजायची गरज नाही. असेल तुमच्याकडे पैसा, चिक्कार असेल, तुमच्याकडे सत्ता असेल, आमच्याकडे सत्य आहे. तुमच्याकडे मस्ती असेल, आमच्याकडे नम्रता आहे. तुमच्याकडे गुंडागर्दी असेल, आमच्याकडे प्रचंड कायद्याचा आदर आहे. आणि तो कायद्याचा आदर ठेवत इथे जो कोणी उमेदवार असेल, जो शिवसेना देईल, त्या उमेदवारासाठी सुषमा अंधारे इथं तळ ठोकून असेल, तळ ठोकून. जो कुठला उमेदवार असेल त्याच्यासाठी. दादा हो, मी असं म्हटलं की मी 30 दिवसांपासून प्रवास करतेय. माझ्यासोबत 25-30 लोकांचा अत्यंत निगुतीने करणारा आमचा मोना डार्लिंग. ही सगळी माणसं, ही खूप जीवाची माणसं आहेत. ही आमची काळजातली माणसं आहेत. राजे हो, रोज एका ठिकाणी जाते, रोज वेगवेगळ्या भागात लोकांशी बोलतेय. बुलढाणा, लोणार, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, नगर, त्यानंतर नाशिक, इगतपुरी, तिकडनं मग भिवंडी, मग भिवंडी ग्रामीण, मग पुन्हा पुढे कल्याण ग्रामीण, आता कल्याण पूर्व
आणि प्रत्येक भागातला दुःखाचा पोत वेगळा आहे, प्रत्येक भागातले प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक भागाचं म्हणणं काही वेगळं आहे. कुठे ऊस उत्पादक, कुठे कांदा उत्पादक, कुठे सोयाबीन शेतकरी, कुठे कापूस शेतकरी, कुठे दूध विक्रेत्यांची अडचण, कुठे फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, कुठे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं वेगळंच म्हणणं, कुठे महिलांची असुरक्षितता, कुठे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी, कुठे पत्रकारांमधली भीती, कुठे वारकऱ्यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं. या प्रत्येक सेक्टर मधल्या, अगदी रिक्षावाला असेल, ऊसतोड कामगार असेल, किंवा तूर भरडणारी आमची शेतातली माय माऊली असेल, घरकाम करणाऱ्या महिला असतील, किंवा आज संवाद साधलेले माथाडी कामगार असतील, किंवा वेगवेगळ्या बार असोसिएशन मधले वकील असतील, या प्रत्येकाशी जेव्हा आम्ही संवाद साधतोय आणि त्यांच्याकडनं काही समजून घेतोय, त्यावेळेला 2-3 गोष्टी पुढे येत आहेत. त्यातली एक गोष्ट, कारण मी आता प्रत्येक जिल्ह्याचं बैजवार सांगत बसत नाही, ठोकळपणाने जरा सांगते. त्यातली एक गोष्ट जी महिला सातत्याने सांगतात की ताई, महागाईने जीव मेटाकुटीला आलाय आणि त्याच पोरांना नोकऱ्या नाहीयेत, बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे. अगदी त्याच वेळेला अजून जर दुसऱ्या पातळीवर जर बोलायला गेलो तर व्यापारी म्हणतात, ताई, खंडणीखोर आणि दहशत माजवणाऱ्या लोकांनी जीव हैराण झालाय. काही ठराविक लोकांना ठेकेदारी दिली जाते, ठेकेदारीचं राजकारण केलं जातं, त्यांचा प्रश्न अजून वेगळाच आहे. या सगळ्यांमध्ये एक अत्यंत वाईट परसेप्शन एक आहे, जे मला स्वतःला खूप वेदनादायी आहे. मला स्वतःला फार याने वेदना होतात, कारण मला असं वाटतं की मी कायम कायद्याचा आदर करणारी आहे. आणि ते परसेप्शन असं आहे की लोक म्हणतात, ताई, पोलिसांवर आमचा विश्वास नाही आणि न्याय व्यवस्थेवरही आमचा विश्वास नाही. हे इथून तिथून लोकांनी मांडलेलं मत आहे. आणि हे मत तुम्ही माझ्या पेजला जाऊन पब्लिक डोमेन मधल्या प्रत्येक व्हिडिओतलं इंटरॅक्शन बघू शकाल, की त्या प्रत्येक इंटरॅक्शन मध्ये अगदी सकाळी 8 पासून रात्री 12 पर्यंत लाईव्ह चालू आहे. आणि जर फेसबुकला सर्च करत असाल तर आयर्न लेडी सुषमाताईच्या पेजवरती प्रत्येक मिनिटाचं फुटेज तुम्हाला सापडेल. लोक म्हणतात, आम्हाला पोलिसांवरही विश्वास नाही आणि न्याय व्यवस्थेवरही विश्वास नाही. आणि हे परसेप्शन गंभीर आहे, चिंताजनक आहे, हे वाईट आहे. खरं तर पोलिसांबद्दल आदर असला पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. पण ती आदर, आपुलकी, विश्वास वाटत नाहीये, ही अडचण आहे. मला माहिती आहे की पोलीस अत्यंत प्रामाणिकपणे ड्युटी करतात. मला माहिती आहे की आमचे सगळे पोलीस भाऊ, आमच्या सगळ्या पोलीस बहिणी, अगदी आज माझा दौरा लागलाय म्हटल्यावर यातल्या कित्येक जणांना आपली महत्वाची कामं आणि थोडीशी सुट्टी घ्यायची असेल किंवा रिप्लेसमेंट करायची असेल तर ती करता आली नसेल. कुणाच्या घरात वाढदिवस असेल, कुणाच्या घरात कुणी आजारी असेल, कुणाच्या घरात काही कार्यक्रम असेल, काही अडचणी असतील, पण तुम्हाला ही ड्युटी करावी लागते. तुमच्याबद्दल आदर आहे, मला तरी व्यक्तिगत आदर आहे, पण लोकांना का वाटत नाही? का विश्वास वाटत नाहीये लोकांना? काय नेमकी अडचण आहे? अडचण अशी आहे की ज्या पद्धतीने पोलिसांनी एकूण वातावरण तयार केलं, निष्ठावंतांवर गुन्हे दाखल करायचे. मागच्या वेळेला हर्षवर्धन दादा, मी आपल्याबद्दलही बोलले होते की एवढा प्राणघातक हल्ला झाला पण नाही पोलिसांनी न्याय दिला, नाही FIR आणि व्यवस्थित काही झालं. बोट, अक्षरशः बोट गेली पण काही केलं नाही पोलिसांनी. पण तेच पोलीस काय तत्परतेने सत्ताधाऱ्यांच्यासाठी झुकत जातात, हे चित्र वाईट आहे. कारण व्यक्ती म्हणून नाही, पोलिसांनी घातलेली वर्दी, ती वर्दी झुकते, याचं आम्हाला जास्त वाईट वाटतं. हे वाईट वाटतं आम्हाला, फार फार चित्र गचाळ आणि ओंगळवानं चित्र वाटतं. मी आज कल्याण कोर्टामध्ये होते. मी कल्याण कोर्टाची काही अवस्था बघितली. मी कल्याण कोर्टातल्या वकिलांशी आज मुक्त संवाद केला. कल्याण कोर्टचे, सिव्हिलचे, क्रिमिनलचे, अगदी ज्यांची निष्णात प्रॅक्टिस आहे, असे निष्णात प्रॅक्टिस असणारे वकील माझ्यासोबत बसले होते आणि ते बोलत होते. काय सांगितलं त्या वकिलांनी? ते वकील म्हणाले, ताई, कल्याण मधला क्राईम रेट सगळ्यात जास्त आहे. ते म्हणाले, ताई, किती क्राईम रेट आहे? तर म्हणाले, वार्षिक 3000 बेल ऍप्लिकेशन येतात. म्हणले, ताई, 3000 बेल, 307, 323, 324 तर आम बात आहे. काय आहे हे? एवढी गुन्हेगारी का वाढावी?
60 ते 70 लोकांकडे लायसनधारी पिस्टल आहे. कोण आहे ते 60 ते 70 लोक ज्यांच्याकडे लायसनधारी पिस्टल आहे? ते बिल्डर आहेत, ते गुंड आहेत, ते राज्य सत्तेने पोचलेले, नावाला जरी स्वतःला नेता युवा नेता म्हणून घेत असले तरी चक्क खंडणीखोर आहेत. आणि अशा सगळ्या गुंडांनी आणि खंडणीखोरांनी एक दहशत आणि हैदोस माजवला आहे. आमच्या 2 पोरांचा इथं आता सत्कार झाला. त्या 2 पोरांवर नोटिसा पाठवल्या, केसेस टाकायचा प्रयत्न केला. काय म्हणाली पोरं? पोलिसांना राग आला म्हणे. म्हणजे पोलिसांना राग आला म्हणजे पोलिसांना सांगितलं कुणीतरी की आम्हाला राग आलाय बाबा. काय म्हणली ती लेकरं? अरे मलंगगडवर जत्रा होती, ते म्हणाले मा भवानी शक्ती दे, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. काय म्हणाले ते? ते म्हणाले मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. मूठ माती. राग का येतोय? कुणाला येतोय? खुद तर राग येणार नाही. लेकी बोले सुने लागे. आम्ही गद्दारांना मूठ माती म्हणल्यावर राग कुणाला येतोय? गद्दार असणाऱ्यांनाच येत असेल ना. गद्दार नसेल तर त्याला राग येणार नाही. गद्दार आहे म्हणून राग येतोय. गद्दारी केली असं मनापासून वाटतंय म्हणून राग येतोय. स्वतःच काळीच स्वतःला सांगतोय की अरे तू गद्दार आहेस, तू गद्दार आहेस, तू गद्दार आहेस. काळीच सांगतो त्यांना. अजून एकदा म्हणू भैया, या 2 जणवर, या 2 जणवर केसेस दाखल करता, दहशत माजवता, भीती दाखवता, विनाकारण भीती दाखवता. सुषमा अंधारे नावाची बहीण प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि माझ्या प्रत्येक शिवसैनिकावर होणारा प्रत्येक वार झेलायला मी समर्थ आहे ताकदीने. कारण मी लाख वेळा सांगितलंय की मागे पुढे बघायला काही नाही माझ्याकडे. एक 6 वर्षाचं लेकरू आहे, ते दान केलं शिवसेनेला. हे सगळे शिवसैनिक मामा बघून घेतील. एकत्र म्हणूया दादा, ये. मा भवानी शक्ती दे, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे, गद्दारांना मूठ माती दे. आता जरा ताकदीनं म्हणू. आता सगळेजण मिळून म्हणूया. चला एकदा म्हणूया ताकदीनं. मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. काय केस करायची ती करा. काय केस करायची थी करो। अरे हमारे सब्र का इम्तिहान देख रहे हो। एक शराफत है कि हमें रोक लेती है, वरना हम भी कुछ काम नहीं है। तुम्ही भीती दाखवता, दहशत दाखवता, छोट्या छोट्या गोष्टीवरून केसेस दाखल करता, छोट्या छोट्या गोष्टींवरून गुन्हे दाखल करता। जर माझ्या शिवसैनिकाने कायदा मोडला असेल, कुठेही कायद्याचा अनादर केला असेल, चुकीचं वर्तन केलं असेल, एखाद्या लेकीवालींची छेड काढली असेल, कुणाचं पाकिट मारलं असेल, कुठला एखादा काही कायदा मोडला असेल, तर निश्चितपणे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यात आम्ही पडणार नाही। पण जर माझ्या शिवसैनिकांना विनाकारण कुणी त्रास देत असेल तर आम्ही सोडणार पण नाही, अजिबात नाही। राजे हो, वकिलांशी संवाद साधताना वकिलांची खोट आणि केसेस असतात। आता आम्हाला पाठ झाली आहे की आम्हाला आधीच सांगितलं जातं पोलीस स्टेशन कडूनच कोणती कलम टाकायची, वकील सांगतात। एक ताई होत्या वाटतं पोलिसांपैकी, ताई तुम्हीच होतात ऐकायला, पुराव्याशिवाय बोलत नाही मी, ह्याच ताई होत्या ऐकायला की वकील सांगत होते की पोलीस स्टेशन मधूनच फोन येतात आणि सांगितलं जातं अमका अमका आहे, हे कलम ते कलम ते कलम ते कलम, लगेच कलम खट 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 लिहिली जातात। पूर्वनी सप्लिमेंट काय जोडायचं ते जोडलं जातं। अरे काय बरं, कुणासाठी करायचं हे सगळं? बरं त्याच्यावर नंतर बोलू, आधी कोर्टाचं बोलू। काय झालं त्या वकिलांचं? वकील मंडळीने एक मागणी केली, ताई म्हणले कुणी आमच्याकडे आलं नव्हतं, पहिल्यांदा तुम्ही आलात, इतक्या काळजीनं आमच्याशी बोललात। माझं बोलण्याचं कारण वेगळं होतं, कारण राहुरीमध्ये
एका वकील दाम्पत्याची हत्या झाली आणि म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट असला पाहिजे का काय, त्याचं ड्राफ्टिंग कसं असावं या संबंधाने बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी म्हणून मी गेले होते. पण वकिलांनी पुढची एक वेगळीच मागणी माझ्या समोर ठेवली आणि त्यांनी सांगितलं की ताई, कल्याणमध्ये कोर्टाची 100 गुंठे जागा आहे, 2.5 एकर जागा, 100 गुंठे जागा आहे. सगळी इमारत जीर्णशीर्ण झाली आहे. आम्ही स्वतः इमारत बघायला गेलो तर सगळ्या, तुम्ही बघा कल्याण कोर्टाची इमारत, सगळीकडून मेन कापड अंथरून ठेवलंय. कल्याणची ती सगळी जीर्णशीर्ण इमारत असतानाही सरकार इमारत बांधायला पुढाकार घेत नाही. सरकार काय करते? सरकार 80 गुंठे जी जमीन आहे, 100 गुंठे जी जमीन आहे, ती 100 गुंठे जमीन कुठल्या बिल्डरच्या घशात घालून पाहते. कुठल्या तरी बिल्डरला ती 100 गुंठे जमीन द्यायची आणि इथून 7-8 किलोमीटर लांबीवर, म्हणजे आता जिथं कोर्ट आहे तिथून तब्बल 8 किलोमीटर लांबीवर ते कोर्ट पाठवायचं. त्याही पेक्षा मजेशीर वकिलांनी सांगितलं, पोलिसांना वाटेल असंच बोलते हवे, माझ्याकडे कोर्ट ऑर्डर आणि त्याचे पेपर आहेत, का प्रत्येक गोष्टीची ऑर्डर आहे, ते पेपर घेऊन बोलतील. काय सांगितलं? अरे 100 गुंठे जमीन कोर्टाची, हायवेच्या लगतची, किती भाव असला पाहिजे त्याचा, किती भाव असला पाहिजे? काय दाखवलाय भाव सरकारने? बिल्डरला ती जमीन द्यायची आणि भाव दाखवलाय फक्त 29 कोटी. 100 गुंठे जमीन 29 कोटीला आणि 8 किलोमीटर लांबीची जी जागा विकत घ्यायची त्याचा भाव दाखवतात 200-300 कोटी. क्या क्या, अरे काय, आम्ही धोत्रावर इन करतो का डोसक्याला गोड तेल लावतो? आपण यांना शिव्या द्यायच्या नाही. शिव्या देण्याचा कॉन्ट्रॅक्ट मी माझ्या कोकणातल्या भाच्यांकडे दिलेला आहे. आपण चांगल्याची लेकर आहोत, आपण खानदानी लेकर, आपण शिव्या द्यायच्या नाही. आपण मुद्दे घेऊन बोलायचं आणि व्हॅलिड मुद्द्यांसोबत बोलायचं. 100 गुंठे जमिनीला 29 कोटी भाव, हे कुठलं आहे गणित? आणि का घालायचे घशात? कोर्टातले वकील म्हणतात, ताई वैयक्तिक काहीच नको, आमचं पुण्य एवढंच वाटून घ्या की ही जमीन बिल्डरच्या घशात जाणार नाही आणि इथे कोर्टच उभं राहिलं पाहिजे. मला प्रश्न पडला, जे वकील इतरांच्या केसेस लढतात त्या वकिलांनी मला केस सांगावी, हे किती वाईट आहे. जे वकील इतरांच्या न्यायासाठी भांडतात त्यांच्या न्याय हक्कासाठी आपणच भांडायचं. पण मला आनंदही झाला, कारण त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल तितके आपुलकी आणि आदर वाटले. त्या आपुलकी आणि आदरापोटी त्यांनी ती मतं विशद केली. दादा हो, या सगळ्या वकिलांकडून जेव्हा इथला क्राईम रेट कळतो ना, तेव्हा होतं काय बघा, म्हणजे हे का असं का होतं गणित, कशामुळे होतं? ते आमचा कोकणातला भाचा तो भाषणात सांगायला लागला, काय करायचं ते करून घ्या. म्हटला काय करायचं ते करून घ्या, टेन्शन घेऊ नका, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं अरे यार, असं कसं काय आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय? माझ्या माहितीप्रमाणे तर नारायण भाऊ कोकणात कणकवलीत राहतात. म्हटलं काही पत्ता बित्ता बदललाय का, जरा बघावं सागर बंगल्यावर. तर देवेंद्र भाऊच राहतात तिकडे. नारायण भाऊंच्या जीवाला काय वाटलं असेल? आपण काही बोललो का? आपण जे आहे ते फक्त मांडतोय. पुन्हा पुढे तेवढ्याने गप्प बसला नाही पठ्ठ्या. म्हणजे असल्या माणसांमध्ये करामती नाही. पुन्हा अजून बोलता झाला. पोलीस रेकॉर्डिंग करत होते. आता जसे हे दादा रेकॉर्डिंग, दादा तिकडनं एका साईडात रेकॉर्डिंग होईल हो, वाटल्यास आमची लिंक घ्या, 1 नंबर रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. मी समजू शकते तुमच्या अडचणी. अहो मी वारंवार सांगते, व्हर्बाटरी लिस्ट आणि सगळ्यांना रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी. सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यावर तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, पण भाषण रेकॉर्ड करावे. ही जी तुमच्या गृह मंत्रालयाची माझ्या संबंधाने ऑर्डर आहे ती बिनतोड फॉलो करा. कारण आज मी फक्त नुसती अगरबत्ती लावली आहे. महिना 15 दिवसात मशाल घेऊन येणार आहे. काहीच काळजी करू नका. त्यामुळे व्यवस्थित रेकॉर्ड करा. मला खात्री आहे की मी कायद्याच्या चौकटीत राहूनच बोलणार आहे.
मला कितीही उचकवलं, काहीही केलं तरी माझा संयम ढळणार नाही, कारण माझ्यावर माझ्या पक्षप्रमुखांचे आणि माझ्या आई बापाचे फार चांगले संस्कार आहेत, जे संस्कार द्यायला आमचे नारायण भाऊ विसरलेले आहे. त्यांनी संस्कार दिले असते तर आमचे भाचे एवढे बिघडले नसते. संस्कारांची कमतरता आहे. राजे हो, काय म्हणाले नितेश राणे? पुन्हा म्हणाले ते की अरे काय कराल पोलीस हो, तुम्ही नुसतंच रेकॉर्ड कराल आणि फार फार तर हा व्हिडिओ तुमच्या बायकांना नेऊन दाखवाल. लक्षात घ्या, कुठल्याही कायद्याची डेफिनेशन असते, कुठल्याही आर्टिकलची एक डेफिनेशन असते. आर्टिकल कसे लागतात, कलम कशी लागतात, त्याच्या डेफिनेशन ठरलेले असतात. आर्टिकल 353 353 ची डेफिनेशन आहे. सरकारी कामात जर कुणी अडथळा आणत असेल, सरकारी काम करताना कुणी विनाकारणचा प्रभाव तयार करत असेल, सरकारी काम करत असताना त्या कर्मचाऱ्याला कुणीही कुठल्याही प्रकारे त्याला क्षती पोहोचवण्याची धमकी वजा भीती किंवा तसे वातावरण तयार करत असेल, त्याच्या कामात अडथळा आणत असेल, तर त्याला 353 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नितेश राणे जेव्हा सांगतात की काय करणार आहात तुम्ही, तुमचा हा फार फार तर व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि तुमच्या बायकोला नेऊन दाखवाल, याचा अर्थ ते काम प्रभावित करतात, याचा अर्थ ते डिपार्टमेंटला एका अर्थाने धमकावतात, एका अर्थाने ते डिपार्टमेंटला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरद हस्त माझ्या डोक्यावर आहे, मेरा कोई बाल भी बाका नहीं कर सकता. पण याचं मला वाईट वाटलं, ह्यांना नसेल वाटलं पण मला वाटलं, कारण हा फक्त पोलिसांचा एका व्यक्तीचा अपमान नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते, हा पोलिसांनी घातलेल्या त्या वर्दीचा अपमान आहे, ज्या वर्दीचं ब्रीद आहे सदरक्षणाय खलनिर्दनाय, सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू. पण दादा हो, परिस्थिती अशी झाली की यांनी सज्जनांचा नाश करू आणि दुर्जनांचं रक्षण करू असं काहीतरी मोडतोड ठरवलं. आणि वाईट वाटतंय की एकही पोलीस कर्मचारी, नॉट अ सिंगल पोलीस, एकाही पोलीस कर्मचाऱ्याने नितेश राणेच्या विरोधात कुठेही 353 दाखल केली नाही, नितेश राणेच्या विरोधात एफआयआर केली नाही. अरे काही नाही तर किमान एखादी PIL तर करायची, एखादं पिटिशन तरी दाखल करायचं. अरे पोलिसांचे हात बांधले असतील ड्युटीने, पण हे पोलीस ज्या खात्याचे कर्मचारी आहेत, प्रत्येक खात्याचे कर्मचारी हे त्या खात्याचा जो मंत्री असतो तो मंत्री त्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो. हे जे गृह मंत्रालयाचे कर्मचारी असणारे पोलीस आहेत, यांच्या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पालक म्हणून तरी आणि त्या वर्दीचा सन्मान राखायचा म्हणून तरी नितेश राणेवर 353 दाखल करण्याचे आदेश द्यायला होते. तर करत नाही. मनोज जरांगेवर तुम्ही दाखल करताना गुन्हे, मनोज जरांगेने शिवीगाळ केली का? आम्ही शिवीगाळीचं समर्थन करत नाही कुणाच्याही. आम्ही वारंवार म्हणतोय की आम्ही संस्कारक्षम आहोत, आम्ही शिवीगाळीचं अजिबात कुणाचं समर्थन करत नाही. अरे पण शिवीगाळ देणे हे वाईट आहे असे जर आपल्याला तत्वज्ञान सुचत असेल तर एकदा नितेश राणे, निलेश राणे, त्या कोण त्या चित्रविचित्र बाई आहेत, या बायकांच्या, या लोकांच्या भाषा जरा तपासून बघा. ही लोक काय बोलतात आणि काय नाही ती, आणि मग ठरवा की यांच्यावर किती गुन्हे दाखल करायचे ते. म्हणजे देवेंद्रजी बोलत असताना सभागृहाच्या पटलावर आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून, हे कशासाठी? जरा तरी विचार केला पाहिजे. नितेश राणे सारखा माणूस दिवसा ढवळ्या पोलिसांना धमकावतो, जे पोलीस आमच्या सुरक्षेसाठी, आमच्या संरक्षणासाठी आपले घर संसार सोडून इथं बंदोबस्ताला येतात, आपली लेकरं बाळं, कुणाचा वाढदिवस, कुणाचा आजारपण, कुणाचं काही, हे सगळं सोडून इथं बंदोबस्त देतात, त्या पोलिसांचा अशा पद्धतीने अपमान करावा नितेश राणेने. आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांना काहीच वाटू नये, त्यावर भाजपच्या भक्तुल्यांना आणि सो कॉल्ड भाटगिरी करणाऱ्या शेलार, दरेकर, लाडला सुद्धा काहीच वाटू नये. ह्या सगळ्या भाटगिरीकरांना तेव्हा अजिबात संस्कार आठवत नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नसते राजे हो, पण काळ सोकावतो. एका ठिकाणी स्टेटमेंट केलं म्हणून काय फरक पडला असं जर वाटत असेल ना, तर फरक पडतो.
कारण पोलिसांचा वचक राहत नाही, पोलिसांचा धाक राहत नाही. आणि धाक राहत नाही म्हणून काय होतं मग? कल्याणमध्ये मी मागच्या वेळेला आले होते, 7 वर्षाच्या लेकरावर चाकूने सपासप वार झाले होते, 7 वर्षाच्या लेकरावर. आणि सोकॉल्ड महिला आयोग, सोकॉल्ड भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका 7 वर्षाच्या लेकराबद्दल बोलताना जिवा झडत नाही त्यांच्या. 7 वर्षाच्या लेकराबद्दल बोलताना म्हणाल्या प्रेम प्रकरण असेल. त्या लेकराच्या आम्ही घरी गेलो होतो 3ऱ्या दिवशी. त्या लेकराला नैवेद्य म्हणून तिच्या आईने चॉकलेट्स ठेवले होते, सगळे बिस्किट ठेवले होते. काही वाटत नाही यांना, घेंड्याच्या कातडीचे झाले होते. एवढा क्राईम रेट वाढला, एवढा क्राईम रेट वाढला की पोलिसांचा धाक राहिला नाही, पोलिसांचा वचक राहिला नाही. अरे कालपर्यंत लोक अंधारात गुन्हे करायचे, निर्जन ठिकाणी गुन्हे करायचे. काय पोलिसांचा धाक राहिला की कल्याणमध्ये निर्जन ठिकाण गर्दीचं सोडा, डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये शूट करायला लागले एकमेकांना. धाक नाही राहिला पोलिसांचा. पोलीस स्टेशन मध्ये शूट. बरं कोण करतंय, कुणाला करतंय? सत्ताधाऱ्यांचेच दोघांचे जे काही अट्टेपिट्टे लोक आहेत तेच एकमेकांना भिडतात. म्हणजे कालपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये फक्त धुसफूस होती, आता तो जणू काही गँगवॉर झाल्यासारखं वातावरण दिसतं. कशामुळे? का भीती वाटत नाही लोकांना? का इतका क्राईम रेट वाढलाय कल्याणमध्ये? आणि अशा क्राईम रेट आणि अशा दहशतीखाली जर कल्याणकर जगत असतील तर कल्याणकरांना त्या दहशतीतून बाहेर काढणं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जबाबदारी आहे. कारण श्रीकांत शिंदे इथून खासदार झाले, ते श्रीकांत शिंदे ज्यांनी मतं घेतली इथली कल्याणकरांची, ती मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि शिवसेना या नावावर मतं घेतली होती. जर आम्ही तुम्हाला खासदार करू शकतो, अगर हम आपको बना सकते हैं तो हम आपको बिगाड़ भी सकते हैं, याद रखना. आम्हाला तुम्ही सांगताय ताकदीने? अरे न्यायालयाचे प्रश्न अनुत्तरित. माथाडी कामगारांकडे आम्ही गेलो भेटायला. माथाडी कामगार सांगतात, ताई आम्हाला वॅगन मध्ये काम करायला सांगतात रात्रीचं, पण वॅगन मध्ये लाईटच नाहीये ताई, अंधारात काम कसं करायचं? मला भाषण करताना अडचण होत होती की त्या लोकांचे चेहरे दिसत नव्हते. ते म्हणतात ताई लाईट नाहीये इथं कामगारांच्यासाठी. काय काय म्हणालात तुम्ही महेश दादा? युवराजांचा हा बाले किल्ला आहे? अजिबात नाही. हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बाले किल्ला आहे. युवराजांना आम्ही खैरात दिली होती, ती परत घेणार आहोत. खैरात होती. काय पद्धतीने सांगितलं गेलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतात, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का? तर मग शेतकऱ्याच्या पोराला आमचा प्रश्न, काय माथाडी कामगाराच्या त्या लोकांनी उजेडात काम करू नये का? त्यांना किमान सुविधा मिळू नयेत का? किमान की ते काय मागतायत की ताई इथे आम्हाला उजेड असावा आणि आम्हाला शौचालय असावं. आम्हाला शौचालय नाही ताई. इतक्या बेसिक सुविधा जर इथल्या खासदाराला देता येत नसतील तर काय उपयोग आहे? खासदाराचं नाव म्हटलं की काय आठवतं लोकांना? केसेस, गुंडागर्दी, दहशत. त्याच्या पलीकडे काहीच आठवू नये. काय काय पद्धतीचं राजकारण आहे? बरं त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही विचार करतो की एकूण ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण चालू आहे, म्हणजे कल्याण मधले तर अनेक प्रश्न आहेतच आहेत. कल्याण मधले महिला असतील, पुरुष असतील, इथली रहदारी असेल, इथले अंतर्गत रस्ते असतील, या सगळ्या मुद्दे असतील, किंवा वालधुनी याच्या नदीचा सगळा नाला होणं, त्याची संरक्षक भिंतीचं अजूनही दरवर्षी पुराने जे नुकसान होतंय, दरवर्षी 200-300 लोकांना त्याचा आघात होतो, त्याचा त्रास होतो, हे सगळे तर मुद्दे आहेतच आहेत. पण दादा हो, हे एवढ्यापुरतं सीमित नाही. कारण खासदार जरी इथला असला तरी दहशत फक्त इथं नाही, दहशत अख्ख्या महाराष्ट्रात पसरवायची अशा पद्धतीने मुख्यमंत्री पुत्राचं काम चालू आहे. हे मुख्यमंत्री पुत्र आणि मुख्यमंत्री साहेब सातत्याने काही पद्धतीने, मला इथल्या सगळ्या महिलांनाही हे आवर्जून सांगितलं पाहिजे, माया हो,
जरा त्या लोकप्रिय घोषणा जरा डोक्यातनं काढून टाका. तुमच्या डोक्यात फार जरा लोकप्रिय घोषणा जर बसल्या असतील तर काय लोकप्रिय घोषणा आहे त्यांची? ते म्हणतात की काय आम्ही आनंदाचा शिधा दिला. कधीपासून सुरू झाला माय? ह्या वर्षीच सुरू झाला ना. एक एक सण झाले. बरं, त्या सणाला त्या कम्युनिटीला मिळतोय. मुस्लिमांना रमजान ईदला, बौद्ध असतील तर आंबेडकर जयंतीला, हिंदू असतील तर दिवाळीला एकदा दिला. आता तुम्हाला आनंदाचा शिधा दिला म्हणजे काय दिलं? 1 किलो पाम तेल जे अजिबात खाण्याच्या लायकीचं नाही आणि अर्धा किलो डाळ जी जनावरांना सुद्धा घालायच्या लायकीची नाही, त्याचेही 100 रुपये घेतले. कधीतरी विचार केलाय का की अरे 1 किलो पाम तेल आणि अर्धा किलो चना डाळ आत्ता दिली आणि त्याची एवढी जाहिरात केली? अरे इथून मागं काय गेल्या 60-70 वर्षात काय आम्ही सणच साजरा केला नव्हता का? का दिवाळी केली नाही, जयंती केली नाही, काहीच केली नाही? दात घासून बसलो होतो का यांच्याच आनंदाच्या शिध्यावर? ज्या अर्थी ते आत्ता आनंदाचा शिधा देतात त्या अर्थी त्यांनाही याची खात्री पटली की ह्या सगळ्यांनी एवढं लुटून खाल्लंय आणि इथल्या लोकांना इतकं भुके कंगाल बनवलंय की जे धड स्वतःच्या सणाला स्वतःचं गोडधोड बनवून खाऊ शकणार नाही. तुम्हाला फुकट द्यायचंय का? सरकारला फार फुकट द्यायची शिरशिरी आलेली आहे का? सरकारला फुकट द्यायचंय याची फार अशी उबळ आलेली आहे का? ठीक आहे, मग 100 रुपयाचं राशन काय देता आम्हाला? कारण 100 रुपयाचं तुमचं 1 किलो पाम तेल आणि अर्धा किलो हरभरा डाळ घेऊन आम्हाला 1200 रुपयाच्या गॅसवरती शिजवावं लागतं. जर तुम्हाला काही करायचं असेल तर एक काम करा बाबा, ते आम्हाला तुमचा आनंदाचा शिधा नको, गॅसच फुकट देऊन टाका की सगळ्यांना. जमतंय का बघा? त्याच्यावर काहीच बोलणार नाही. माय मावल्या हो, आता तुम्हाला तर एसटी पासचं काहीच गरज नाही आहे की नाही? लोकप्रिय घोषणा जी तुमच्या काहीच कामाची नाही. हल्ली आता काय त्याचा काही विषय पण नाही राहिला. जर एवढंच मोफत द्यावंसं वाटतंय सरकारला तर सरकारने एवढी साधी गोष्ट करावी की टाटा बिर्ला अदानी अंबानी ललवानी मालपानी यांच्या मुलांना ज्या क्वालिटीचं ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्या क्वालिटीचं त्या दर्जाचं शिक्षण आमच्या गोरगरिबांच्या लेकराला द्या फुकट. बघा जमतंय का? फुकटच द्यायचंय ना तुम्हाला? धोरणात्मक निर्णय जरा बघूया ना आपण. धोरणात्मक काय होते ते बघूया ना. धोरणात्मक निर्णयांमध्ये ते कशा पद्धतीने आपल्याला वेड्यात काढायचा कार्यक्रम करतात. एकीकडे शासन आपल्या दारी म्हणतात. मी म्हटलं की मी 1138 सर्कलची गाव लहान मोठी 1138 आणि या गावांमध्ये सलग जर 100 बायकांना विचारलं घरकुल मिळालंय का तर 100 मधल्या 4 ते 5 जणी सांगतात ताई मिळाले. 95 जणींना घरकुल मिळालं नाही. पण सरकार जाहिरात अशी काही दाखवतंय जणू काही सगळ्यांनाच हर किसी को घर दिया बोले कितने को घर दिया, कितने लोगों को घर दिया. तो बोल रहे की हमने किती 130 कोटी लोकांना घर दिली. अरे 130 कोटी लोक आहेत, घर किती असतील? घर कमी असतील ना. कुठल्या घरात 10 माणसं असतील, कुठल्या घरामध्ये 20 माणसं असतील, कुठल्या घरात 5 माणसं असतील. 130 कोटी लोकांना घर दिले म्हणले. इंसान तो इंसान भगवान को घर दिया बोले. बघा बघा मिजाज काय आहे. तुम्हाला मला अडकवलं जातं एका मायाजालामध्ये. तुम्हाला मला एका मायाजालात अडकवून एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धर्माचा मुद्दा मध्ये आणला जातोय. मुळात यांना राम कळलेलेच नाही. यांना राम कळले असते तर एवढं राजकारण झालं नसतं. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते, पण प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन राजकारण करणारी भाजपा आणि विशेषतः टीम देवेंद्र यांनी सगळ्याच मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम या शब्दाची भाजपच्या नेत्यांची गाठभेटच झालेली नाही. हे फार महत्वाचं. प्रभू श्रीराम एक वचनी एक पत्नी एक बाणी होते. एक पत्नी. आता एक पत्नीवर मी जास्त बोलत नाही. रोज उठून एक माय माऊली भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाव घेत सोशल मीडियामध्ये आरडाओरडा करते. आपण सगळे बघतोय रोज उठून. म्हणजे कधी त्या तिकडच्या निर्मला यादव असतात तर कधी त्या राहुल शेवाळेंच्या विरोधात रिंकी बक्सला नावाची माय माऊली ओरडते. कालच काहीतरी नाव मी विसरले आता, पण मंगेश सातमकर, या मंगेश सातमकरवर बलात्काराचे आरोप होते. मंगेश सातमकर जसाही सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेला कालच पोलिसांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट दिला. फार विशेष आहे. उद्याला
आमचे वायकर साहेब जरी भाजपकडे गेले तरी भाजपा त्या सगळ्यांचा लगेचच क्लीन चिट, वायकर साहेबांवर काहीच गुन्हा नाही. म्हणजे काल परवापर्यंत हिसाब तो देना पलिंगा म्हणणारा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या लगेच शांत बसेल. तुम्हाला वाटतं की सोमय्या खरंच भ्रष्टाचार बाहेर काढणारा माणूस आहे? सोमय्या भ्रष्टाचार बाहेर काढणारा माणूस नाही, सोमय्या ब्लॅकमेल करणारा माणूस आहे. एकेकाची फाईल काढायची, ब्लॅकमेल करायचं, भीती दाखवायची आणि चल भाजपमध्ये म्हणायचं. सोमय्याने ज्याच्या ज्याच्यावर आरोप केले विचार करा, त्यातल्या एकालाही शिक्षा झाली नाही. ज्याच्यावर आरोप केले तो प्रत्येक जण भाजपकडे गेला. ज्याच्यावर आरोप केले प्रत्येक जण सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेला. उद्याला वायकर साहेबांनी शरणागती पत्करली आणि म्हटलं की मी भाजप सोबत जायला तयार आहे, तर कदाचित वायकर साहेबांच्या साठी सुद्धा लगेच क्लीन चिट वगैरे केली जाऊ शकते. राजकारण इतकं गढूळ आणि घाणेरडं फक्त कुठेतरी एखादी सीट निवडून आणायची किंवा फक्त सत्ता मिळवायची यासाठीची ही मांडणी नाही. मी म्हटलं की मी चळवळीतली आहे, मी पुढारी नाही, मी चळवळीतली आहे. मला घटनात्मक मूल्य कळतात आणि घटनात्मक मूल्य मांडताना माझ्या लक्षात येतं की काल सभागृहाच्या पटलावर देवेंद्रजींनी मनोज जरांगे यांच्या संबंधाने SIT नेमण्याची भाषा केली. SIT नेमायची, जरूर नेमा. तुमच्याकडे अधिकार आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही SIT बिलकुल नेमा, काय हरकत आहे. पण SIT नेमायची इतकीच खुमखुमी असेल सरकारला, तर मग सरकारने बारसू रिफायनरीत झालेला लाठी हल्ला त्याचीही एक SIT नेमावी. मग सरकारने आळंदीत झालेल्या लाठी हल्ल्याची ही SIT नेमावी आणि अंतरवली सराटीत कुणी लाठी हल्ल्याचे आदेश दिले त्याचीही एक SIT नेमावी. SIT नेमायची आहे का सरकारला? सरकारने समृद्धी महामार्ग कसा काय सदोष बनवला आणि एवढ्या सदोष महामार्गावरून एवढ्या घाईघाईने उद्घाटन करून वाहतूक सुरू केली. ज्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत हजारो जीव गेले त्या सगळ्या अपघातांची चौकशी करणारी SIT नेमावी आणि आत्महत्या झालेल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं पुढे काय झालं त्याचीही SIT करावी. आणि हो, देवेंद्रजी या महाराष्ट्राची लेक बहीण म्हणून मा सावित्री, मा जिजाऊ, मा रमाई, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी शिंदे, फातिमाबी शेखची लेक म्हणून आणि तुम्ही राज्याचे गृहमंत्री म्हणून मी तुमच्याकडे मागणी करते की महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीतल्या जेवढ्या म्हणून महिला अत्याचाराच्या, बलात्काराच्या ज्या केसेस झाल्या त्याची श्वेतपत्रिका तुम्ही मला द्यावी. दिली पाहिजे त्यांनी ती श्वेतपत्रिका आणि तो व्हाईट पेपर त्यांनी सादर केला पाहिजे, तर आम्ही देवेंद्रजी तुम्हाला मानू. अन्यथा तुमच्यावर तसाही शिक्का बसलाय की तुम्ही अपयशी गृहमंत्री आहात. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल नापास ठरलेले आहेत आणि आम्हाला हे याचीही कल्पना आहे की कालची SITची चौकशी म्हणजे देवेंद्रजींचा कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा है. नाव जरी ते पवार साहेबांचं वगैरे घेत असले तरी त्यांचा निशाणा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. एवढं न समजण्या इतके आम्ही काही दूधखोळे नाही. कारण दोघांमधलं जे काही कोल्ड वॉर आहे ते कोल्ड वॉर आम्ही चांगलेच जाणून आहोत, हे आम्हाला कळतं. फक्त आम्हाला काय वाटतं माहितीये का, या गलिच्छ राजकारणावर बोलू, कारण त्यांना तेच हवंय. त्यांना इथल्या पब्लिक इश्यूवर कुणी बोलूच नाही. ना इथल्या महागाईवर बोलावं, ना बेरोजगारीवर बोलावं, ना महिला सुरक्षांवर बोलावं, ना जुन्या पेन्शन योजनेवर बोलावं, ना अंगणवाडी सेविका, ना आशा वर्कर, ना विद्यार्थ्यांचे प्रश्न. राजे हो, पण हे प्रश्न आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. पब्लिक इश्यू जास्त महत्वाचे आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याला आम्ही विचारत होतो की जरा ते तुमचे ज्या काही राखीव रजा होत्या, रिझर्व्ह लीव, त्या राखीव रजांचं तुम्हाला 45 दिवसांचं पेमेंट द्यायला हवं असं RR आबांनी त्यावेळेला ते गृहमंत्री असताना सांगितलेलं होतं. अचानक आता देवेंद्रजींच्या काळात एक GR निघाला आणि त्यातल्या 15 राखीव रजा कमी करून टाकल्या. त्यावर ते बिचारे काहीच बोलत नाही. अडचणी आहेत त्यांच्या, बांधलेली आहेत तोंड, काय बोलतील ते चकार शब्दाने बोलत नाहीत. ते सांगतात ताई कळतंय पण वळत नाही, आम्ही बोलणार नाही. खोटी खोटी माहिती तेही बिचारे देत राहतात. पोलिसांच्या इमारतींचं काय झालं बोलत नाही कोणी, काही त्याच्यावर काही शब्द काढत नाही. राजे हो, ही सगळी व्यवस्था बदलायची असेल तर, ही सगळी हुकुमशाहीची दमन यंत्रणा जर बदलायची असेल तर आपल्याला नव्याने काही गोष्टी ठरवाव्या लागतील.
मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की 2024चं जर इलेक्शन झालं नाही, ओलांडून त्यांना प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीकडे जायचे. ज्यांना इथल्या संसदीय लोकशाहीचा त्रास होतोय आणि अध्यक्षीय लोकशाही आणून एकाच माणसाची हुकुमशाही आणायची, म्हणून ते जाणीवपूर्वक वन नेशन वन इलेक्शन म्हणतात. पण घराणेशाहीवर बोलणारी माणसं हे सांगत नाहीत की त्यांनी आता किती घराणी सोबत घेतलेली आहे. मग ते विखे पाटलांचं घराणं असेल, मोहिते निंबाळकरांचं घराणं असेल, अशोकराव चव्हाणांचं घराणं असेल किंवा अशी अनेक घराणी, त्याच्यावर पुन्हा कधीतरी नंतर नक्की बोलेल. पण एक मुद्दा माझ्याकडून राहून जाईल. बाळ हरदास काका यांना एक नोटीस आली आज. मी येणार म्हटलं, बाळ हरदास काकांनी फक्त काहीच नाही, त्यांच्या बाजूला त्यांनी एक चहा पान ठेवलं, नुसतं चहा प्यायला मला बोलावलं, नुसतं चहा प्यायला. आणि त्यांना पोलिसांनी नोटीस दिली. नोटीस मी वाचलीच पाहिजे. काय लिहिलंय? ज्या अर्थी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5च्या दरम्यान सौ सुषमाताई अंधारे उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कल्याण दौरा निमित्त हस्ते बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील दूध नाका येथे जनसंपर्क कार्यालय आणि युट्यूब न्यूज चॅनल कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. रोजीचे लेखी पत्र कार्यालयाकडे सादर करून कळवित आहात. ज्या अर्थी पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये शांतता अबाधित राहावी या दृष्टीने पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये अधिसूचनेप्रमाणे आपल्याला दिनांक 14/2/2024 रोजी 1 वाजेपासून 28/2/2024 रोजी 24 वाजेपर्यंत मनाई हुकूम जारी केला आहे. त्यामध्ये खालील कृत्यांना मनाई आहे. किती हास्यास्पद लिहिले बघा खाली. काय पोलीस आहेत कल्याणचे. एवढी ताकद जर श्रीकांत शिंदेची मुजोरी मोडून काढण्यासाठी दाखवली, एवढी ताकद जर इथे गोळीबार करणाऱ्या गुंड शक्तीच्या विरोधात दाखवली, तर दादा हो, आम्ही तुम्हाला सॅल्यूट करू. पण तुम्ही ते दाखवत नाही. काय म्हणताय ते? वर लिहिलंय, शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, दगड, लाठ्या किंवा शरीरात इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी कोणती वस्तू बरोबर नेणे, बाळगणे, जमा करणे. दगड, क्षेपणास्त्रे, मिसाईल. अरे कॉप्या करून पास झालेत का काय? मिसाईल भाषा बघा काय आहे ती. हे कळलं पाहिजे ना काय करताय सरकार, ते कळलं पाहिजे. कळलं पाहिजे. मिसाईल काय लिहिलंय? दगड, क्षेपणास्त्रे किंवा फेकायची उपकरणे, हातबॉम्ब, हातगोळे. काय लिहिलंय? साधने बरोबर नेणे, जमा करणे, तयार करणे. कोणतेही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, द्रव्य जवळ बाळगणे. सार्वजनिक रीतीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे. घोषणा सुद्धा करायची नाही. दहशत किती आहे बघा, दहशत किती आहे. पण मोडली पाहिजे. चला घोषणा देऊया. अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? अरे ताकद कुणाची? घोषणा देऊ नये म्हणाले म्हणून दिल्या. उत्तर द्यावं लागेल. घोषणा देऊ नये म्हणाले म्हणून दिल्या. चला पुढे काय म्हटलंय त्यांनी? सार्वजनिक रीतीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे इत्यादी सभ्यता अगर नीतिमत्ता. अबा बापरे बापरे बापरे. शांतम पापम, शांतम पापम, अहो शांतम पापम. बापरे काही शब्द आहेत. सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोचेल. कोण धोका पोचवतंय सभ्यतेला? तुम्हाला काय आम्ही ती माणसं वाटलो काय? ती आशीर्वाद रॅलीत ओपन जीपवर सभ्यता नीतिमत्ता कशाला म्हणतात? काय लिहितात? काय म्हणजे किती जुलूम आणि काय खोटारडेपणा आहे ते कळलं पाहिजे. काय सांगितलं? सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोचेल किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, अहवाल, चित्रफलक प्रकाशित करणे. गेल्या 1.5 वर्षात सुषमा अंधारेने महाप्रबोधन यात्रेच्या 73 सभा घेतल्या आहेत आणि गेल्या 30 दिवसामध्ये
11 लोकसभा, 32 विधानसभा, 1138 गावामध्ये फिरले. कुठे साध एक चुटकीभर भांडण तरी झाले का सांगा? आम्हाला कायदा सांगता? अरे 50 वेळा सांगितलंय, कायदा माझ्या बापानं लिहिलाय, कसा वापरायचा तो कळतो. तुम्ही आम्हाला सांगताय हे असले चिटोरे देऊन काय लिहिले त्याच्यामध्ये? त्या अर्थी मी अशोक कडलोक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाजारपेठ पोलीस स्टेशन, अंमास फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 चे कलम 149 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये आपण आज निर्देश देतो की सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय भावना दुखावल्या जाणार नाहीत. याबाबत काटेकोरपणे दक्षता घ्यावी. आक्षेपार्ह वक्तव्य कुठल्याही पक्ष संघटनेच्या विरोधात करू नये. आक्षेपार्ह वक्तव्य करायचं नाही म्हटले. कोण म्हणलं ते खोक्याचं? काय म्हणलं कोणतरी? काय ऐकायला आलं नाही मला. इकडे काय म्हणले कोणीतरी? आक्षेपार्ह वक्तव्य करू नको म्हणाले. केलं. हा चला पुढे. जीवावर उदारच आहे मी पण. उदार आहे जीवावर. काय तुम्ही काय करायचे ते करा बरं एकदा. आम्ही इतक्या शांततापूर्ण वातावरणात सभा घेतो, आम्ही इतक्या शांततापूर्ण वातावरणात बोलतो, कायद्याची सगळी चौकट पाळतो. मला असं म्हणायचंय की पोलीस निरीक्षक अशोक कडलोक हे जाणीवपूर्वक अशी नोटीस देऊन चिथावणी देत आहेत की जाणीवपूर्वक शिवसैनिकांनी चूक करावी. उलट माझं असं म्हणणं आहे की पोलीस निरीक्षक साहेब आम्हाला उचकवायचं काम करत आहेत आणि आमची विनंती आहे आदरणीय गृहमंत्र्यांना की देवेंद्र भाऊ अशी चिथावणीखोर नोटिसा बंद करा. कारण याच्यातली जी भाषा आहे, याच्यातले जे शब्द आहेत, त्या शब्दांचा जर अभ्यास केला तर 149 अंतर्गत अशी नोटीस देता येते का? असे क्षेपणास्त्र वगैरे शब्द वापरता येतात का? हे क्षेपणास्त्र इथं कुणी बाळगू शकते का? आणि महत्वाचं, जर अशा नोटिसा द्यायच्याच आहेत तर देवेंद्र भाऊ दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून नम्रतेने सांगितलं पाहिजे की अशा नोटिसा नितेश राणे किंवा नवनीत राणा यांना का दिल्या गेल्या नाहीत? शाई कमी पडली होती का? पेन बंद झाला होता का? कागदच संपला होता? काय झालं होतं नेमकं? दहशत निर्माण करण्याची पद्धत बघा. काय पुढे अजून बरंच काही लिहिलंय. आपणच दिलेल्या नोटिशीचे उल्लंघन झाल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हो, अजून एक सांगितलं पाहिजे. बाळा हरदास काका या सभेत उपलब्ध नाहीत, उपस्थित नाहीत. बाळा हरदास काका घराच्या बाहेरही निघालेले नाहीत. बाळा हरदास काकांची ही नोटीस बाळा हरदास काकांनी मला दिलेली नाही. बाळा हरदास काकांची ही नोटीस मी फार प्रयत्न करून त्यांनी ज्या वकिलांना याच्यात मदत मागितली होती, वकिलांना मदत मागितली होती, त्यातनं मी ही प्रत मिळवलेली आहे. हेही पोलिसांना माहीत असावे, नाहीतर पुन्हा त्याच्यावरून उत्तर काढतील. बाळा हरदासने चितावणी दिली, सूचना सांगतील परत. काही सांगता येत नाही यांचा नियम. हे नियम म्हणजे बोट लावलं तर पोट आलं म्हणायचा कार्यक्रम आहे. आता काय बोलायचं आपण? काय अवघड आहे हो सगळं, लय अवघड आहे. अरे दादा हो, तुमच्या बी वर्दीच्या आत माणूसच आहे. कसं एवढं चुकीचं वागताय? कसं तुमचं काळीज, तुमचं इमान कसं हलत नाही? मला तुमच्या सच्चत विवेकाला जागवावंसं वाटतं. पण असो, ते जागवण्याचं काम आपण पुन्हा कधीतरी नंतर करूया. माझ्याकडे कोर्टाचं मालमत्ता न्याय हे झालं माझा मुद्दा सांगून. मी राजे हो, हे सगळे मुद्दे मी काय म्हटलं, मी एकालाही कुणाबद्दलही अपशब्द वापरणार नाही. वापरायची मला गरज नाही. माझ्याकडे अत्यंत व्हॅलिड आणि सॉलिड मुद्दे असतात. ते व्हॅलिड आणि सॉलिड मुद्दे घेऊन मी मांडणी करते. पण निष्कारण जर तुम्ही दहशत निर्माण करायचा प्रयत्न कराल तर मात्र आम्हाला उत्तरं देणं भाग आहे. आणि मी वारंवार सांगते की होय, जर आमच्यामुळे श्रीकांत शिंदेंना इथून गुलाल लागला होता तर आम्हीच तो गुलाल काढूनही घेऊ शकतो. आम्ही ते करून दाखवू. दादा, मी काही फार मोठा श्रीमंत माणूस नाही, अजिबात. मी सर्वसामान्य कुटुंबातली पोरगी आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे. कोरडवाहू शेती करणारी माझी आई आहे आणि कोरडवाहू शेतात अत्यंत स्वाभिमानाची भाकरी खाणारे आम्ही आहोत. आम्ही खुद्दारीची भाकरी खातो. गद्दारीचं पंचतारांकित जेवण आम्हाला नको आहे. आणि ही खुद्दारीची भाकरी खाऊन जेव्हा आम्ही ताकदीनं लढतोय तेव्हा यस 10 वाजायला आले बाबा, पुन्हा अजून एखादा मिनिट जास्त झाला तर सापडली, 2 मिनिटं जास्त झाले असं सुद्धा करायला कमी करणार नाहीत. पण याच्यात मला पोलिसांच्याही भावना दुखवायच्या नाहीत. मी म्हटलं ना, मला पोलिसांचा विवेक जागवायचा आहे की राजे हो इतके दबून राहू नका. आणि सर्व मंडळींना मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. पण तरीही जर कुणाला वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील, तुमच्या दुखावणार नाहीत सोडा. पण काही खबरी असतात जे मोबाईल हातात घेऊन बसलेले असतात, रेकॉर्डिंगला बसलेले असतात. अर्थात खबऱ्यांचा फार फायदा नसतो. फार तर एखादा 30, 60, 90चा पॅक, एखादी हाफ किंवा फुल बिर्याणी, याच्या पलीकडे फार काही नसतं. हे असे चपटी आणि बिर्याणीवारी जे खबरे आहेत, जर यांच्याही भावना दुखावल्या असतील किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते भक्तुल्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर अशा सगळ्यांची यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाही. मला असंच बोलायचं होतं, हेच माझं म्हणणं होतं. मी ठामपणे मांडलंय. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.